नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा पालक आणि गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे, ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो ना, अगदी त्याच पिठाचा मी वापर केला आहे। सोबतच त्याच कपाने अर्धा कप इतका रवा आपण यामध्ये टाकलेला आहे। डोसा छान असा कुरकुरीत व्हावा याकरता मी रव्याचा वापर केला आहे, तर तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता। सोबतच अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा इतकी सफेद तीळ घातलेली आहे। तीळ या ठिकाणी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। संपूर्ण सुकी जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे रवा आणि गव्हाच्या पिठाला मी अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 कप इतकं पाणी घालून घेऊ। तर मेजरिंग कपाच्या सहाय्याने मी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण की रवा आणि गव्हाचे पीठ असल्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्याला ताबडतोब सांगता येत नाही। त्यामुळे शेवटी मी किती पाणी लागले हे तुम्हाला सांगणार आहे। हा डोसा बनवण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे आणि डोसा वरच्या साईडने छान असा कुरकुरीत व्हावा याकरता मी 2 चमचे इतकं तेल यामध्ये घातलेलं आहे। आणि बघा, थोडं थोडं पाणी घालत आपल्याला रवा आणि गव्हाच्या पिठाला छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप मी पाणी घेतलं होतं, त्यातील थोडंसं पाणी उरलेलं होतं तेही यामध्ये मी टाकलेलं आहे। रवा हा हळूहळू पाणी शोषून घेतो, त्यामुळे एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं करत यामध्ये मी पाणी टाकत आहे। मेजरिंग कपाच्या सहाय्याने मोजून 1 कप पाणी या मिश्रणामध्ये मी घातलेलं होतं, तरीही रवा आणि गव्हाचे बॅटर आपल्याला अगदीच घट्टसर वाटत आहे, त्यामुळे पुन्हा यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी टाकत आहे। सुरुवातीला 1 कप आणि नंतरनं अर्धा कप असा टोटल मी 1.5 कप पाण्याचा वापर केला आहे। आणि सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे म्हटले तर अर्धा कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप आपण रवा दोन्ही मिळून 1 कप घेतलेला होता, तर 1 कपासाठी मी 1.5 कप पाण्याचा वापर केला आहे। गव्हाचे पीठ असल्यामुळे यामध्ये गाठी वगैरे पडण्याची शक्यता असते, तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने प्रेस करत अगदी छान असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता, हे बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता आपण रवा आणि गव्हाच्या पिठाला झाकून ठेवू, जेणेकरून रवा आणि गव्हाचे पीठ छानपणे फुगले जाईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। गव्हाचे पीठ आणि रवा छानपैकी भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघू। तर हा पालक आणि गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी मी पालकाची काही पानं घेतलेली आहे। पालकाला मी निवडून झाल्यानंतर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। हा पालकाचा कुरकुरीत डोसा बनवण्याकरता पालकाच्या मी दांडांचाही वापर केला आहे, म्हणजे पाठीमागची जी कोवळी दांड असतात त्याचाही मी वापर केला आहे। तुम्ही हवं तर फक्त पालकाची पाने या ठिकाणी घेऊ शकता। आता आपण या पालकाला गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे। पालकाला या ठिकाणी जास्त न उकडता किंवा जास्त न शिजवता आपल्याला फक्त पालकाला या ठिकाणी हलकंसं नरम करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी याला गरम पाण्यामध्ये टाकलं आहे। तुम्ही हवं तर हे पालकाचे डोसे बनवण्याकरता पालक न शिजवता कच्च्या पालकाचा देखील वापर करू शकता, परंतु बऱ्याचदा काय होते की कच्चा पालक वाटल्याने पालक हा काळा पडण्याची शक्यता असते। त्यामुळे मी अशा प्रकारे पालकाला हलकंसं नरम करून घेतलेलं आहे। आता आपण या पालकाला गरम पाण्यातून काढून ताबडतोब थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे पालकाला मी लगेचच थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे। यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस ही ताबडतोब मंदावते आणि पालक या ठिकाणी काळा वगैरे पडत नाही। आता आपण या पालकाला थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत यासोबत खाण्यासाठीची एक चटपटीत अशी चटणी मी बनवून तयार करत आहे। चटणी बनवण्यासाठी अर्धा कप मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, यानंतर यामध्ये 1 चमचा दही आणि चवीनुसार मीठ आपण घालून घेऊ। ही चटणी बनवताना दही या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही दह्याऐवजी थोडासा लिंबाचा रस देखील घालू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणीला व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे। तर बघा, खूप छान अशी चटणी या ठिकाणी तयार झाली आहे। संपूर्ण वाटलेल्या चटणीला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। चटणी अधिकच चविष्ट होण्यासाठी आपण यावरती एक छोटासा तडका लावणार आहे। तडका लावण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा इतकं तेल गरम केलं आहे। आता आपण यामध्ये पाऊण चमचा जिरं आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घेऊ। तडका तयार झाला की आपण ताबडतोब या गरम तडक्याला चटणीवरती टाकून घ्यायचं आहे। आणि बघा, खूप छान अशी चविष्ट चटणी या ठिकाणी तयार झाली आहे। आवडीनुसार ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा किंवा मेंदूवड्यासोबत देखील खाऊ शकता, अप्रतिम लागते। आणि यानंतर या ठिकाणी पालकाची पाने अगदी छानपणे थंड झाले आहे, तर आता आपण या संपूर्ण पालकाला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे। डोश्याला छान अशी चव यावी याकरता मी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। तुम्ही हवं तर इतर मसाले देखील यामध्ये टाकू शकता। सोबतच या ठिकाणी मी 1 चमचा इतका लिंबाचा रसही घालत आहे। लिंबू घातल्याने या पालकाचा रंग अजिबात काळा पडत नाही, मस्त छान असा हिरवागार डोसा या ठिकाणी तयार होतो। थोडंसं पाणी टाकून पालकाला वाटून घ्यायचं आहे।
तुम्ही हवं तर पाणी न टाकता देखील वाटू शकता, कारण की पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते. आणि बघा अगदी छान असं या पालकाला मी वाटून घेतलेलं आहे. खूप छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. तर आता आपण बॅटरला चेक करू. बॅटरही या ठिकाणी अगदी छानपणे फुगलेले आहे. मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा बॅटरला व्यवस्थितपणे. आणि अगोदरपेक्षा तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. पुन्हा हे थोडेसे घट्टसर झाले आहे. तर आता आपण यामध्ये वाटलेले पालक टाकायचे आहे. पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि विटॅमिन्स असतात, परंतु पालकाची भाजी म्हटलं की मुलांना अजिबात आवडत नाही. परंतु डोशाचा कोणताही प्रकार म्हटलं की मुलांना फार आवडतो आणि मुले अगदी आवडीने खातात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये रवा, गव्हाचे पीठ आणि या पालकाचा वापर करून अगदी छान असा खमंग कुरकुरीत डोसा मी बनवलेला आहे. हा पालक आणि गव्हाच्या पिठाचा डोसा मुले अगदी आवडीने खातात. शिवाय मुलांचे आरोग्यही चांगले राहते. जराही पालक काळा वगैरे न पडता अगदी छान असा रंग देखील या बॅटरला आला आहे. तर आता आपण एक नॉनस्टिक पॅन गरम करू. पॅन गरम करण्याअगोदर मी याला थोडंसं पाणी आणि तेल लावून व्यवस्थितपणे पुसून घेतलेलं आहे. तवा गरम झाला की यावरती आपण 2 चमचे इतकं बॅटर टाकून याला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे. मस्त असं पातळसर आपण डोशाला पसरवून घ्यायचं आहे. डोसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या साईजमध्ये बनवू शकता. तर मी संपूर्ण तवा भरून या ठिकाणी डोशाचे बॅटर पसरवून घेतलेले आहे. आता आपण याच्या साईडने आणि मधोमध थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे. फक्त 1 चमचाच तेलाचा मी या ठिकाणी वापर केला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवू आणि मिडियम फ्लेमवरती याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत व्यवस्थितपणे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत या डोशाची वरची बाजू व्यवस्थितपणे कोरडी होत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेऊया. इनो, सोडा कशाचाही वापर न करता अगदी छान असा जाळीदार आणि कुरकुरीत पालक डोसा तयार झालेला आहे. सेम प्रोसेसने आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हा गव्हाचे पीठ आणि पालकाचा पौष्टिक पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी इतकेच नाही तर संध्याकाळी चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तेव्हाही बनवू शकता. खूप साधी, सोपी, झटपट होणारी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.